नाही मी फक्त हे खेळून घेतो आपल्याला. नमस्कार, आम्ही चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई स्मृती उद्यान या ठिकाणी आलेलो आहोत. आज या ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या होत्या. त्यांनी सांगितलं समस्या छोटी आहे की हा जो जॉगिंग ट्रॅक आहे इथं आपण पाहू शकतात, हा जॉगिंग ट्रॅक या सर्व गोल राऊंडमध्ये अनेक ठिकाणी या पावसाचं पाणी साचत आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांना चालणं कठीण होत आहे. याची एक छोटीशी बाब आणि छोटीशी गोष्ट त्यांनी सांगितली की इथं फक्त तो बारीक कस टाकण्यात यावा, जेणेकरून या नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची सर्वांची चालण्याची सोय होईल. एकीकडे प्रशासनाकडून लाखो रुपयाचा, करोडो रुपयांचा बजेट आखला जातो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यासाठी ह्या ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्याकडे खंत मांडली आहे. आम्हाला नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ याची ज्येष्ठांची मागणी आहे आणि छोटंसं कार्य हाती घेऊन नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी असतील व त्या साऱ्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि तात्काळ ही समस्या सोडावी. इथं डासांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे ती फवारणी देखील करण्यात यावी. तसेच जे स्वच्छतागृह आहेत त्यांची देखील देखभाल व दुरुस्ती व्यवस्थितरित्या झाली पाहिजे अशी खंत या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. आमची विनंती आहे की तात्काळ याच्यावर रिपेरिंग व मार्ग काढून पर्यायी व्यवस्था करावी. तर आम्ही आता फेसबुक लाईव्ह पण घेतलं. फेसबुक लाईव्हमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या म्हणून आम्ही व्हिडिओ क्लिप बनवतोय. तर भरपूर लोक होते की ते बोलणारे, सगळ्यांच्या समस्या सगळ्यांनी मोठा पाढाच वाचला आहे. आज चाळीसगाव शहरामध्ये हे एकमेव उद्यान आहे. असे 4-5 उद्यानं पाहिजे होते सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये आणि ती गर्दी डिवाईड झाली असती. आता हे एकमेव असल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि लोक एवढ्या प्रमाणात येऊन फॅसिलिटी तर झिरो आहेत. मुतार्या जर आत्ताही जर पाहिल्या तर इतकी दुर्गंधी एवढं हे आहे की तिथे पाय ठेवू वाटत नाही, इतकं सगळीकडे घाणेरडं आहे. नंतर डास, इथे आता आम्ही उभे आहोत तर डास चावत आहेत, मोठ्या प्रमाणात डास आहेत. पूर्ण चाळीसगाव शहरातच डास आहे. त्यामुळे सगळ्या शहरात पण फवारणी व्हावी, इथे पण फवारणी व्हावी आणि हे जंगलची कटिंग व्हावी की इथे उजेड आला पाहिजे, रोगराई वाढू नये, लोकांना फ्रेश कसं वाटेल अशा पद्धतीने कामकाज झालं पाहिजे. आणि या पूर्ण ट्रॅकवर कच टाकला गेला पाहिजे. कारण पाऊस आत्ताच पडला आहे. 4-5 दिवसात इथे शेवाळ तयार होईल आणि या शेवाळ्यावरून सटकून लोक पडून हातपाय मोडतील. लहान लहान मुलं खेळता खेळता पडतील आणि हातपाय मोडतील. तर याची खबरदारी घेतली पाहिजे. परत आता त्या महिलांनी जे सांगितलं की आमच्या जे ओपन जिम आहे महिलांचा, त्या ओपन जिमकडे असे बाकडे टाकले की पुरुष मंडळी तिकडे तोंड करून बसतात, त्यामुळे महिलांना ऑकवर्ड होतं. आणि म्हणून ते जे बाकडे आहेत ते इकडे दुसरीकडे त्यांचं स्थलांतर करावं की जेणेकरून महिलांनाही ऑकवर्ड होणार नाही. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या ताबडतोब एका आठवड्याच्या दुरुस्त व्हाव्यात असं आपणास आवाहन करतो. अन्यथा इथे या सगळ्यांच्या मदतीने, आता तुम्ही पाहिले जे गर्दी थोड्या वेळा किती होती, लोकांच्या मनात संताप आहे. नाही तर सगळ्याच्या सगळे येऊन तुमच्या नगरपालिकेच्या तुमच्या कार्यालयात डायरेक्ट तुमच्या कॅबिनमध्ये आम्ही निदर्शनं सुद्धा करायला हैगई करणार नाहीत. याची दखल नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. एवढं बोलतो आणि धन्यवाद. काय आपली पुढे आपण चाळीसगावच्या महिलांच्या वतीने मी इथे जे गार्डन आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला काही समस्या जाणवतात. प्रामुख्याने पहिली गोष्ट, इथे डास खूप आहेत, घाण प्रचंड आहे आणि दर आठवड्याला जी साफसफाई व्हायला पाहिजे ती होत नाही. दुसरी गोष्ट, महिलांसाठी जे सेपरेट वॉशरूम आहेत ते इथे अवेलेबल नाही आहे आणि जरी अवेलेबल केले तरी ते त्यांचं रेग्युलर क्लिनिंग व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, महिलांची जी ग्रीन जिम आहे त्याच्या समोरच जे जेंट्स इकडे तोंड करून फेस करून बसतात, त्याच्यामुळे त्यांना तिकडे व्यायाम वगैरे करायला अनकम्फर्टेबल फील होतं. चौथी गोष्ट, इथे जी प्रचंड प्रमाणात झाडं वाढली आहे त्यांचं व्यवस्थित कटिंग वगैरे व्हायला पाहिजे. आणि पाचवी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये प्रचंड म्हणजे पाण्याचं जे आहे ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी कुठेतरी अवेलेबल केली पाहिजे आणि तिचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. आणि पावसाळ्यामध्ये इथे फरशी वगैरे नाही काही चालण्यासाठी योग्य असं त्यांनी हे केलेलं आहे नगरपालिकेने. तर जॉगिंग ट्रॅकला व्यवस्थित मेंटेनन्स नाही आहे, त्याच्यामुळे चालायला खूप प्रॉब्लेम होतो ज्येष्ठ नागरिकांना. तर ती जर सुविधा केली तर नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील. नाव सांगते. नाव मी प्राजक्ता जगताप, चाळीसगावमध्ये शास्त्रीनगरमध्ये राहते. जगतापताईंनी अगदी डिटेल सांगितलं आणि खूप मोठ्या समस्या आहेत. फक्त त्यांच्या तोंडून ज्येष्ठ नागरिक हा शब्द आला, पण इथे सगळ्या नागरिकांनाच ही समस्या आहे. फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नाही, महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा इथे राईट टू पीचं उल्लंघन होत आहे.
संडास मुतारी हे स्वच्छच पाहिजे, इतकं स्वच्छ पाहिजे की तुम्ही कपबशी सारखं स्वच्छ कसं देता येईल याच्यावर कटाक्ष केला पाहिजे. धातूर मातूर कामं अजिबात व्हायला नको. एवढं जर गिरणा नदीहून पाणी आणलेलं आहे तर 2-4 दिवसातून तिथं टँकरने साफसफाई झाली पाहिजे, पाणी मारलं पाहिजे आणि चांगलं क्लिनिंग झालं पाहिजे. याच्यावर नगरपालिकेने काम केलं पाहिजे. सर आता जॉगिंगच्या याच्याविषयी 2 शब्द बोला. म्हणजे काय तुमच्या ज्या समस्या आहेत इथं काही टाकलं काय पालिकेने? तुमचं नाव? आम्ही रोज उद्यानामध्ये संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतो. तो जॉगिंग ट्रॅक्स आहे, तो अत्यंत खराब झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी त्याला खड्डे पडलेले आहेत, डाब साचते त्या ठिकाणी पाण्याची. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला चालता येत नाही. शहरांमधले जॉगिंग ट्रॅक आपण बघा, आपल्याला लक्षात येईल की कमीत कमी जे या ठिकाणी चाळीसगावातले ज्येष्ठ वरिष्ठ सिनियर सिटीजन संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी येत असतात, त्यांच्या फिरण्याला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत असतात. तरी नवीन आलेल्या CO साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालावं आणि चाळीसगावकरांची आरोग्य चांगल्या राहण्यासाठी मदत करावी. म्हणजे त्या ठिकाणी चाळीसगावकरांचं आरोग्य चांगलं राहिलं म्हणजे चाळीसगाव नक्कीच चांगलं राहील. याविषयी काही शंका बाळगण्याचं कारण नाही. तर नवीन CO साहेबांनी जास्तीत जास्त चाळीसगावला सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. यापूर्वीच्या COंविषयी मी काहीच बोलणार नाही, त्यांच्या कारभाराविषयी, कारण 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासक राज चालू आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला सर्व जनता कंटाळलेली आहे. आता आपण नवीन आला आहात, निश्चितपणे चाळीसगावकर नगरीच्या वतीनं आपलं स्वागत आहे, परंतु आपण चाळीसगावकरांच्या आरोग्यात लक्ष घालाल ही अपेक्षा व्यक्त करतो. बोला सर बोला. नमस्कार. चाळीसगाव नगर नगरपालिकेतल्या अंडर हे एक सुवर्णताई गार्डन आहे. यात मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने अनेक लोक या ठिकाणी आपल्याला फिरण्याच्या उद्देशाने, आपलं आरोग्य चांगलं राहण्याच्या उद्देशाने सतत फिरत राहतात. परंतु पावसाळ्याच्या दिवसात